कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पिर्या, हाँ भाई साहब। मी इथलं बघते, तू जाऊन बडीला फिरवून आण। हाँ भाई साहब। माया, काल रात्रीपासून अथर्व जरा नाराज आहे। आज आपण त्याच्या आवडीचा ब्रेकफास्ट करूया। मॅडम, ॲक्च्युली मी पण तेच म्हणणार होते, अथर्वसाठी काहीतरी स्पेशल करूया। तुला माहिती असेलच, अथर्व जर्मनीला जायचं म्हणतोय। हो, दादासाहेबांशी बोललात होत्या। तुला काय वाटतं, त्याने जर्मनीला जावं की जाऊ नये? मॅडम, अहो नेक्स्ट फ्यू डेजमध्ये आमचं लग्न होणार आहे आणि अशा वेळेला नवऱ्याने दूर जावं असं कोणत्या मुलीला वाटतं? पण मला असं वाटतं की अथर्वने जर्मनीला जावं। मॅडम, त्याने जर्मनीला जाऊ नये यासाठी आई म्हणून मी थोडं नाटक केलं, इथे थांबावं म्हणून आग्रही धरला। पण माया, तू मात्र त्याला जर्मनीला घेऊन जा। म्हणजे तिकडे जाऊन तुम्ही दोघंही सेटल व्हा आणि तिकडे जी नवीन फॅक्टरी सुरू होणार आहे त्याचं काम सांभाळा। मॅडम, पण वेदाला जर्मनीला घेऊन जायचं म्हटलं तर तिची शाळा इकडे, त्याचं कसं करणार? आणि या सगळ्याच्या नादात तिचं अकॅडमिक इयर वाया नको जायला। इनफॅक्ट अथर्वला पण नाही आवडणार आहे। वेदाला घेऊन जा असं मी म्हणालीच नाही माया। तुम्ही दोघंच तिकडे जाणार आहात, वेदा इकडेच थांबणार आहे माझ्याजवळ। मॅडम, पण अथर्व आणि मला वेदाशिवाय नाही करमणार तिकडे। आणि वेदा इथे नसताना माझं मन नाही लागणार। अंबिका गेल्यापासून या घरात आधीसारखं करमत नाही मला। त्यात आता अथर्वही दूर गेला आणि त्याच्यासोबत वेदाही गेली तर हे घर खायला उठेल मला। निदान आत्ता तिथे असताना तिचा चेहरा बघत सगळं दुःख सारून मी जगते तरी मी वेदाला कुठेही पाठवणार नाहीये। ओके मॅडम, तुम्ही वेदाची आजी आहात आणि माझ्याहून जास्त तुमचा अधिकार आहे तिच्यावर, त्यामुळे तुम्ही जे काही म्हणाल ते मला मान्य आहे। मीरा, एवढ्या लगबगीने काय करतेस? बाईसाहेब, वेदाला ताप आलाय, हो त्यामुळेच ना मी हे मिठाचं पाणी घ्यायला आले होते। असं अचानक? काल रात्री तर बरी होती। हो ना, मला पण माहित नाही कसा आला ताप। मी आलेच हा। हो ग, चांगलाच भरलाय ताप। हो, औषध द्यायला गेले पण औषधच संपलंय। मला असं वाटतं आपण डॉक्टरांना बोलूया। हो, आणि तू एक काम कर, तू आधी जाऊन अथर्वला बोलून आण। आलेच। मीरा, तो बाऊल दे इकडे आणि पट्ट्या घेऊन ये जा। अथर्व, मंजिरी मॅडमने बोलवले, वेदाला ताप आलाय।
बाईसाहेब. तू ठेव पट्ट्या. हो. आय एम सॉरी मी बघितलं नाही. मी ठीक आहे, मला काही झालं नाही. बाईसाहेब. तुझी कवडी उचल आणि नाही तू एका कवडीवरून इतकं पॅनिक का होतीयस? एनी तुला लागलं तर हात दाखव, मला तुझा हात दाखव. अथर्व, मी ठीक आहे. तू वेदाकडे लक्ष दे. अथर्व, मी ठीक आहे. मी ठीक आहे, जा तू. हिचा ताप खूप वाढलाय, डॉक्टरांना बोलवावं लागेल. मी लावते फोन. मी आलेच. त्या कवडीचा मला फक्त स्पर्श झाला आणि माझा हात भाजला. मंजिरे, मंतरलेल्या कवड्या आहेत त्या. त्यांना असा सहज हात लावणं शक्य नाहीये. माझ्या शक्तीमुळे तू वाचलीस. अन्यथा हात रिकामी झाला असता. दुसरा कोणी सामान्य माणूस असता तर भस्म झाला असता. मार्जारी, मला या कवडीचं गूढ सांग. आता मला सहन नाही होते. 170 वर्षांचा इतिहास आहे या कवड्यांना. तेच नक्षत्र, तीच तिथी पुढच्या काही महिन्यात पुन्हा येणार आहे. 170 वर्ष मी या क्षणाची प्रतीक्षा करते. सगळ्या कवड्या नियतीच्या आहेत. आपल्याला त्या परत कराव्या लागतील. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.